बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे. आज संविधान दिवस आहे. संविधानाविषयी आणि मुस्लिम समाजाविषयी सर्वात जास्त जो गैरसमज पसरवण्यात येतो की मुसलमान संविधान मानत नाही, फार मोठा गैरसमज विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर हा गैरसमज पसरवण्यात येतो आणि त्याला एक निमित्त जोडलं जातं, ते म्हणजे शहाबानू प्रकरणचं. की शहाबानू प्रकरणाच्या वेळेस मुसलमानांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न मानता तो निर्णय संसदेमध्ये फिरवला. वास्तविक पाहता न्यायालय, न्यायपालिका आणि संविधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वतः आम्हाला संविधानच हा हक्क देतो की न्यायालयाचा निर्णय हा संसदेमध्ये फिरवला जाऊ शकतो, कारण न्यायपालिकेपेक्षाही संसद ही मोठी असते संविधानानुसार. आणि मुसलमानांनी तो निर्णय फिरवला, तर संवैधानिक मार्गाने फिरवला. एक धक्का और दो वगैरे असं सांगून जबरदस्ती नाही फिरवला. जसा 6 डिसेंबर 1992ला संविधानावर हल्ला झाला होता. फक्त मशीद शहीद झाली नव्हती, तर संविधानाला देखील शहीद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मित्र, आज फार गरज आहे संविधानाला साबूत राखण्याची आणि त्याची कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी वाढवण्याची. आज संविधान धोक्यात आहे. ना हिंदू खतरे में है, ना मुसलमान खतरे में है. आज संविधान खतरे में है. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की एखाद्या समाजानं एखादा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा नाकारला तर त्या पूर्ण समाजाला संवैधानिक मूल्यापासून पारख करता येईल का? असं संविधानात कुठे लिहिलेलं आहे का? जसं SC/ST कायदा, आमच्या SC/ST समाजानं तो नाकारला सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आणि संसदेमध्ये तो निर्णय फिरवला. याचा अर्थ समस्त SC/ST समाजाला तुम्ही संवैधानिक मूल्यापासून तुम्ही पारख करता का? त्याला नाही. म्हणून हे एक षडयंत्र आहे. पद्मावत चित्रपटाला विरोध केला, सर्वोच्च न्यायालयाला विरोध केला राजपूत समाजानं. मग का समस्त राजपूत समाजाला तुम्ही संवैधानिक जे त्यांचे हक्क आहेत, अधिकार आहेत, ते तुम्ही नाकारता का? नाही. म्हणून हे एक षडयंत्र आहे अल्पसंख्याक समाजाला संवैधानिक मूल्यांपासून पारख करण्याचे. मुसलमानांनी या संविधानाला सर्वात आधी स्वीकारलेलं आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानाला सर्वात पहिले टेबल केलं संसदेमध्ये, तेव्हा मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी कमरुद्दीन हे उठले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिनंदन केलं आणि सर्वात पहिले एका मुसलमानानं या संविधानाचं अनुमोदन केलेलं आहे. हे संविधान आहे म्हणूनच आम्ही दाढी ठेवू शकतो. आज हे संविधान आहे म्हणूनच आम्ही टोपी नेसू शकतो. हे संविधान आहे म्हणूनच आज आम्ही आमचा पोशाख नेसू शकतो. आमच्या महिला बुरखा नेसू शकतात. हे संविधान आहे म्हणूनच आज आम्ही छाती ताणून जे स्वाभिमानानं आजान देऊ शकतो. या संविधानाच्या घटनेचं कलम 25 आणि घटनेचं कलम 19 नुसार आम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. संविधानानंच आम्हाला आमची शर्यतवर आचरण करण्याचं जे आहे ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून संविधान मोठं की कुराण मोठं असा देखील खोचक प्रश्न मुसलमानांना करण्यात येतो. खरं म्हणजे हे मोठं कोणतं, लहान कोणतं, वर कोण, खाली कोण, ही एक प्रकारची वर्णवादी मानसिकता आहे की कोणीतरी वर असलं पाहिजे, कोणीतरी खाली असलंच पाहिजे. संविधानानंच आम्हाला अल्लाहू अकबर म्हणजे अल्लाहच सर्वोच्च आहे हे सांगण्याचा अधिकार आम्हाला संविधानानं दिलेला आहे. कोणती गोष्ट केव्हा प्रमाण मानायची हे ती परिस्थिती ठरवत असते. एखादी बिमारी झाली तर डॉक्टर मेडिकलच्या पुस्तकात बघेल, संविधानात बघणार नाही. परंतु एखादा कायदेशीर पेच आला तर आम्हाला संविधानच बघावं लागेल. म्हणून कोणती गोष्ट केव्हा प्रमाण मानायची ही ती परिस्थिती ठरवत असते आणि आम्हाला तसं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की संवैधानिक अधिकाराच्या आणि पुरोगामित्वाच्या गोष्टी करणारे मोठमोठे लोक हे तेव्हा मागे सारतात जेव्हा धर्मांतराची गोष्ट येते. याच भारतीय संविधानानं आम्हाला स्वातंत्र्य दिले आहे की आम्हाला हवा तो धर्म स्वीकारता येतो आणि त्याच धर्म स्वातंत्र्यावर टाच आणण्याचे प्रयत्न आज होत आहेत. याविषयी जनतेने जागरूक असलं पाहिजे आणि आपल्या धर्म स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एकत्र येऊन चळवळ राबवली पाहिजे. संवैधानिक मूल्यांचं कशा प्रकारे जे आहे ती हेटाळणी होते हे आपण आता नुकतेच
काही घटना घडलेल्या त्याच्यावर आपण समजू शकतो की 3.25 एकरचा एक प्लॉट आहे, त्याची मालकी कोणती आहे, ते टायटल सूट आहे, हे संविधानानं सांगतं. परंतु संविधानावर आधारित मूल्या व्यतिरिक्त काही गोष्टी आणि काही मापदंड त्याच्यासाठी वापरले गेले, हे सर्वांनी बघितलेलं आहे. तसंच कलम 370 विषयी देखील आहेत की संविधानिक मार्गानं ते हटवलं जाऊ शकलं असतं, परंतु संविधानिक मार्गानं ते हटवलं गेलेलं नाही. यासाठी जे आहे ते जनतेनं एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी आधी आम्ही संविधानाची प्रत आमच्या मातृभाषेमध्ये, उर्दूमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये ती प्रत विकत घेऊन आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे. त्याचं अध्ययन केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना त्याचं जनजागरण केलं पाहिजे. फक्त वकिलांसाठी हे संविधान नाही आहे मित्रहो. आमचे मानवाधिकार, आमचे हक्क काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. इस्लामिक पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये संविधान कोणत्याही देशाचा हा एक प्रकारचा माहेदा म्हणजे करार असतो की देशातले सगळे नागरिक मिळून एक सामूहिक करार करतात आणि अल्लाह कुराणात सांगतो की करार तोडू नका, तुम्ही केलेले वचन पाळा. हे आम्ही वचन दिलेलं आहे की आमचं हे सगळ्यांनी मिळून हे आमचा करार आहे आणि आम्ही त्याच्यावर बद्ध आहे सगळे नागरिक. म्हणून हे कायदा थोपवला जाऊ शकत नाही. जनतेचं मत जाणून घेतल्याशिवाय एखादा कायदा असा रातोरात तो बदलता जाऊ शकत नाही. समान नागरी कायद्याविषयी देखील गैरसमज पसरवले जातात. याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्त्वाचं विधान केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्यावेळची संसदीय कार्यवाहीचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की दॅट गव्हर्नमेंट, इट वुड बी द मॅडनेस ऑफ दॅट गव्हर्नमेंट इफ एनी गव्हर्नमेंट इम्पोज एनी लॉ विदाउट टेकिंग द कन्सर्न ऑफ दॅट कम्युनिटी. एखाद्या समाजाचं कन्सर्न घेतल्याशिवाय, सहमती घेतल्याशिवाय एखादा कायदा जर त्याच्यावर थोपवला जात असेल तर हा त्या सरकारचा मूर्खपणा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. बिलकुल समान समाज बनवा, नंतर समान कायदा आणा. आणि समान कायदा बनवायचा असेल तर फक्त मुसलमानाकरिता नाही, तर जे जैन साधू आहेत त्यांच्यासाठी देखील असला पाहिजे. जे सरदारजी, जे शीख आहे, जे दाढी ठेवून मिलिटरीमध्ये आहेत, पोलिसामध्ये आहेत, त्यांच्यासाठी पण समान कायदा बनवला जाऊ शकतो का? नाही. जे आदिवासी समाजातले जे लोक त्रिशूल आणि जे भाले वापरतात त्यांच्यासाठी समान कायदा बनवला जाऊ शकतो का? हिंदू अनडिवायडेड फॅमिली ज्यांना कर सवलती मिळतात त्यांच्यासाठी समान कायदा बनवला जाऊ शकतो का? हे सगळे प्रश्न येणार आहे. आणि मग हा कायदा जर थोपवला गेला तर मग दुसरी फाळणी, तिसरी फाळणी, चौथी फाळणी असे या देशाचे तुकडे होऊ शकतात. म्हणून समाजाचं कन्सेन्सस, समाजाची सहमती बनवल्याशिवाय एखादा कायदा किंवा कोणतेही धोरण राबवणं हे देशासाठी फार घातक आहे, हे संविधानासाठी फार घातक आहे. धन्यवाद.